मी आहे नागपूरची प्रिया सुप्रिया. माझ्या चॅनलवर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांच्या मनातली माणुसकी जिव्हाळा जपू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून तुमचं आरोग्य उत्तम राहू दे ही पुन्हा एकदा स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मंडळी, आज 3-4 दिवस झाले नागपुरामध्ये छान पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा आनंद घेण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे घरातल्या बाल्कनीमधून तर सतत आनंद घेतच आहोत, म्हणजे तो आनंद सुरूच आहे. पण आत्ता असं वाटत होतं रोज की आपण या पावसामध्ये थोडासा एक फेरफटका मारून यावा. पण काही ना काही अडचणी येत असतात, कारण आपण आपल्या डेली लाईफमध्ये बिझी असतो, वर्किंग असल्यामुळे आपली कामं असतात आणि पॉसिबल होत नाही. पण मग असा विचार केला की आपण छोट्या छोट्या गोष्टी जे आपण सुट्टीच्या दिवशी जे आपण कामं करतो ते कामं करत असतानाच हा आनंद नाही का घेता येत. मग आज तसाच काहीसा प्लॅन केला. छोटे छोटे कामं होते, ते कामं करतच असताना आत्ता आम्ही निघतो आहे, मी आणि सौरभ. आज तो त्याचं आत्ता काम सुरू आहे, तुम्हाला दिसतं आहे. आणि असेच काही छोटे छोटे कामं करत एक फेरफटका मारून यावं असं वाटलं. मी, सौरभ आणि अबीर आम्ही तिघं निघतो आहे आणि आमच्यासोबत अजून कोणीतरी येणार आहे. बघूया, समोर दिसेलच तुम्हाला कोण येणार आहे, कारण आत्ता आम्ही नागपुरात आहोत आणि एकटं जाणं तो पॉसिबल नाही आहे, कारण मजा कुठे येते जर सोबत कोणी नसेल तर. सो वातावरणाचे हे सगळे क्षण, बाहेरचे असं सुंदर सुंदर वातावरण आणि त्यातले काही आनंदाचे क्षण अनुभवूया माझ्यासोबत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला काय वाटतं ना, आयुष्यामध्ये खरंच कुठल्याच गोष्टीचा काही भरवसा नाही आहे. त्यामुळे आपण काय करायचं ना, आपण आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक आनंद, प्रत्येक क्षण हा कसा आनंदी करता येईल याचा विचार करायचा. आता कसं होतं, इतकं छान वातावरण आहे, मी काय करू, मी कसं करू. अहो, गॅलरीमध्ये तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये चहाचा कप घेऊन जरी उभा झालात ना आणि तो क्षण जर आपल्या व्यक्तीसोबत मिळाला ना, तर त्यापेक्षा आनंदच काय आहे. तर मी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद बघत असते. आत्ताही आम्हाला काम आहे, कामाला चाललो आहे, पण त्या कामातसुद्धा मी माझा आनंद शोधते की आपण तिथूनच येता येता एक फेरफटका मारू, असं मी याला म्हटलं. आणि सो आता याचं काम झालेलं आहे. सो हम अभी चलते हैं. सो सौरभ, हाय करू ना. हाय तर कर. सो हे आहे आमच्या सोसायटीतला गार्डन, छोटंसंच आहे. आम्ही आलेलो आहोत. इलेक्ट्रिसिटीचं बिलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मी म्हणाले ना की आम्ही आमचे कामं करतच निघतो आणि त्या कामांना करतानाच आम्हाला असा आनंद मिळत असतो. सो हेच कामं करायला निघालो आहे. यानंतर मला माझं काम आहे काही, तिथे चाललो आहे आम्ही. यानंतर आम्ही पुढे कसं कुठे कुठे जातो याचे अपडेट मला देत राहील. सो आम्ही आलो आहे छकूकडे आणि हा आहे अबीर. मग अशी तुम्हाला माझा लुक वेगळा दिसला असेल. आता सौरभ बोलतोय. बोल बोल. चांगलं व्यवस्थित. आम्ही आहे आता कावळ्यांकडे, माझ्या बघांचं पासून चाललं आहे फिरायला. पाहू आता कुठे जाऊ, नक्कीच सांगू. कुठे जातोय हे नाही माहिती आहे मला. तुमचे वैभव दादा दिसत नाही व्यवस्थित. बारीक झालं ना आता, दिसत नसेल. बापरे, एवढे बारीक झाले का दिसत नाही. अबीर हाय कर. हे बघ पिल्लू, अम्माचं पिल्लू बघ. हाय कर ना. हॅलो एव्हरीवन, छकू हाय कर. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यासोबत कोण येणार आहे, गेस करा. मला माहिती नाही तुम्ही गेस केलं नाही केलं. सो पण ही बाजूची सीट रिकामी आहे, कारण ही एकटीच आली आहे. आमच्या वैभव दादांना खूप काम होतं महत्वाचं. अडाणीची मीटिंग होती. जे काही आहे ही छोटीशी गंमत होती. आणि आता सौरभ पण बोलणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे, जर जागा असेल तर. मला खूप झोप येत आहे ड्रायव्हिंग करता करता. खूप खाऊ घातलाय बहिणीने मला. दरवेळेस खूप खाऊ घालते. तिच्या घरचे सगळे एवढे छान आहेत, खूप छान आहेत तिच्या घरचे. समोर बघ. स्वभावाने एवढे छान आहेत की म्हणजे पोट भरून भरून खाऊ घालतात. तसं तर मी बहिणीकडे खायला नाही पाहिजे, पण मी खातो. पोट भरून खातो. एक म्हणजे अन्नाचा एक दाणा सुद्धा नाही सोडत मी. पूर्ण पोट भरून खातो, जावयाला लुटतो.
असा आहे मी साळा. तुम्ही पण तसेच बना, माझी इच्छा आहे. जावायला सोडायचं ना. ओके, हे माझ्या दादासाठी पण लागू आहे की माझा दादा तू जर माझा ब्लॉग बघत असेल तर जावायला लुटा, असं म्हणतोय तो. सो हम कहाँ जा रहे हैं, बाय द वे कहाँ जा रहे हैं वो तो पता ही नहीं है ना अपने को. सो हे आहे आजचं वेदर आणि असा आहे व्ह्यू. जाऊन जाऊन आमच्या नागपुराच्या जवळपास फार काही असं खूप छान असं बघण्यासारखं नाहीये, पण निघालो आता. प्लॅन काहीतरी होता, मी सांगितलं तुम्हाला की आम्ही आमच्या कामं करत करत नंदेकडे पोहोचलो माझ्या, आणि तिला घेतलं सोबत आणि आम्ही चाललो आहे आदासा मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनाला. पण शेगावला नाही चाललो. हे आहे वेदर. इतका छान असं आम्ही वाटेत कुठेतरी थांबलेलो आहोत. आदासाला जाणारा हा रस्ता आहे, फार दूर नाही आहे नागपूरपासून. मस्त वातावरण आहे. पाऊस म्हणून आम्ही आलो, पण पाऊस तर नाही आहे, वातावरण छान आहे. अभि इथेच बसायचं. इथे आम्ही आता खाणार आहोत गरमागरम कांदे भजी. त्या काकू बनवतात आहे. आदासाला जाताना हा पॉईंट इकडनं मी कुठून आलो आहे आम्ही ॲक्च्युली कळमेश्वरकडनं आलो. सो तुम्हाला इथे असं छान सौरभ सांगेलच पुढचं, मी त्यालाच देते. सांग रे. ते सांगेल सुट्टी असते मला. या काकूकडनं आम्ही भजे घेतले. कसे आहेत सौरभ? रिव्ह्यू तर दे पटकन. चांगलं आहे, एक नंबर. म्हणणं तू काहीतरी बोलणं. एक नंबर भजी ऐकलं. खायचं का? मला नाही बोलत. काही पण बोलायचं, त्यात काय जनरल बोलायचं. म्हणजे कसे आहे? तुम्ही आधासाला जर जात असाल तर या ठिकाणी चहा प्यायला थांबा नक्की. मस्त चहा आहे, एक नंबर. कसा आहे चकू? मस्त एकदम. कसं आहे सौरभ? सीख जाते मेरे बच्चे, देख. आम्ही जातोय शेगावला. वी फायनली रीच अवर. कुठे चालली? हां, अवर डेस्टिनेशन. सोडून दे त्याला, ते घेऊन जातात पकडून लहान मुलांना. सो हम लोग आ चुके हैं. खूप सुंदर मंदिर आहे. या मंदिराची काय ख्याती आहे वगैरे मी ते तुम्हाला नंतर सगळं सांगतेच. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि लिपस्टिक मिटलं यार, इग्नोर करा. राहुल कॅटर्स. तो पावसाच्या आशेने निराशा. हे बघा असा सूर्याचा प्रखर. बापरे, माझी नणंद ॲक्च्युली फॉरेन रिटर्न आहे. सो तिला की नाही हे सूर्य वगैरे तिला, म्हणजे त्यांच्या तिकडे सूर्यच नसतो. कोणत्याकडे, कुठे असता तुम्ही? जोता. हो ना, तिचा गॉगल राहिला. आता तिचे हो आम्हाला आहे, पण आता नाही लागले आहेत ते. हा आहे व्ह्यू. इथे एकदमच ऊन भगभग ऊन आलेलं आहे. सो असा होता आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तरच लाईक करा.